मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागाला आलेली वसुंधरा रम्याला घेऊन घर सोडून निघून चाललेली असते आणि त्यावरती विक्रमने तिला थांबवल्यानंतर ती विक्रमला नंदिनीला रम्याची माफी मागायची अट घालते. तर त्या गोष्टीला विक्रमसुद्धा नकार देतो आणि चक्क नंदिनीसुद्धा सगळ्यांच्या समोर त्या गोष्टीला नकार देते. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी आपल्या खोलीमधला पसारा आवरत असते. तर तेव्हा ती खूपच अस्वस्थ असते, कारण तिला रम्या जे काही म्हणालेली असते ना, ते सर्व काही आठवत असतं की मी काव्याचा मोबाईल चेक केला, कारण तिचं कोणाबरोबर तरी लफडं सुरू आहे ना ते बघण्यासाठी आणि तुझ्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी. आणि त्यावेळेस नंदिनीने तिला कानाखाली मारलेलं असतं ते सुद्धा तिला आठवत असतं आणि तिला त्या सर्व गोष्टींचा खूपच त्रास होत असतो. तर तेव्हा चक्क जीवा तिच्यासमोर पाणी घेऊन येतो. तर नंदिनी त्याच्याकडं बघते आणि नाही, नको आहे मला पाणी असं म्हणून त्याला ती सांगते. तर तेव्हा जीवा प्लीज घे ना पाणी असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी पाणी घेते आणि ते पाणी पिऊ लागते. तर पाणी पिल्यानंतर जीवा तो पाण्याचा ग्लास तिच्याकडून घेतो आणि तो टेबलवरती ठेवतो आणि नंदिनीला मी तुझं हे असं रूप आज पहिल्यांदाच पाहिलं आहे असं म्हणतो. आणि तुला काय झालेलं आहे, तू जे काही केलं आहेस ना त्याचा पश्चाताप होत आहे का तुला, असं तिला तो प्रश्न करतो. तर त्यावर नंदिनी मला मनस्ताप होत आहे असं सांगते, कारण माझ्यामुळे घरामधली शांतता भंग झाली असं त्याच्यावरती जीवाला ती उत्तर देते. तर जीवा, पण अगं असं का वाटत आहे तुला, तू जे काही केलं आहेस ना ते अजिबात चुकीचं नाही असं म्हणून तिला तो धीर देतो. तर नंदिनी, मला सुद्धा तेच वाटत आहे, मोठी बहीण म्हणून मी काहीसुद्धा चुकीचं केलेलं नाही, पण या घरची धाकटी सून म्हणून मी फार चुकीचं केलं असंच वाटत आहे मला, असं ती सांगते. आणि त्यानंतर ती जीवासमोर पूर्णपणे व्यक्त होऊ लागते. त्याला ती म्हणते की खरोखर सांगायचं झालं ना तर मी अशी संयम सोडून वागणाऱ्यामधली नाही, म्हणजे अगदी तसंच टोकाचं काही झालं ना तरीसुद्धा कुणावरती हात उचलणाऱ्यामधली मी अजिबात नाही. मी तर सगळ्या गोष्टी शांतपणाने सोडवणाऱ्यामधली आहे. पण आज रम्याने जे काही केलं ना त्या सगळ्या गोष्टींच्यामुळे माझा तोल सुटला. तिनं जर एवढं टोक गाठलं नसतं ना तर माझा हात तिच्यावरती उठला नसता. मला माफ करा, माझी चूक झाली, मी हात उचलला तिच्यावरती असं ती सर्व काही जीवाला सांगायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा जीवा, एक मिनिट थांब नंदिनी, तू सॉरी वगैरे काहीसुद्धा वाटून घेऊ नकोस, कारण तू काहीसुद्धा चुकीचं केलेलं नाहीस असं तो तिला सांगतो. तर तेव्हा नंदिनी, पण मला खूप वाईट वाटत आहे जीवा असं म्हणते आणि पुढं म्हणते की काव्या माझा जीव आहे, तिला सगळ्यांच्या समोर नको नको ते बोलली, तिच्या कॅरेक्टरवरती संशय घेणं, तिचं अफेअर आहे असं म्हणणं, हे सगळं कसं काय ऐकून घेऊ मी. आणि ती रम्या नको नको ती बोलली, आमच्या आईबाबांच्या संस्कारावरून बोलली, तिने तर लिमिट्सच क्रॉस केले आणि मी सगळं काही सहन करू शकते, पण माझी बहीण, माझी माणसं आणि माझ्या माणसांच्या विरुद्ध काहीसुद्धा वेडवाकडं बोललेलं मी खपवून घेऊ शकत नाही, कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या माणसांच्यावरती असं ती 100% खात्रीने जीवाला सांगू लागते. आणि माझ्या काव्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ते खरंच आहे. जसं तुम्ही मला विश्वासाने सांगितलंत ना तुमच्या एकतर्फी प्रेमाबद्दल, तसंच तिचं सुद्धा कुठेतरी प्रेम असतं ना तर तिने सुद्धा मला हे नक्कीच सांगितलं असतं असं ती अगदी ठामपणे जीवाला सांगत असते. तर जीवा, इतका विश्वास आहे का तुझा काव्यावरती असं तिला प्रश्न करतो. तर नंदिनी हो असं त्याला परत सांगते. तर जीवा पुढं तिला विचारतो की जर हा विश्वास खोटा ठरला तर काय. तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती उत्तर देते की तर मोठी बहीण म्हणून माझी ती सगळ्यात मोठी हार असेल, पण काव्याचं असं काहीच नाही ना याची मला पूर्ण खात्री आहे असं ती सांगते. तर तेव्हा जीवा मात्र अस्वस्थ होऊ लागतो, कारण जे काही सत्य असतं ना ते तर फक्त त्यालाच माहिती असतं. तर त्यानंतर नंदिनी त्याच्यासमोरून बाजूला जाते आणि जीवा मात्र अस्वस्थच असतो. तर आता बघा, इकडे रम्याला कानाखाली मारून तिचा अपमान केल्याचा राग वसुंधराला खूपच आलेला असतो आणि ती रागारागाने खोलीमध्ये येते आणि माझ्या मुलीचा अपमान करून मी यांची मोजोरी सहन करीन असं वाटत आहे का यांना, मी समर्थ आहे सर्व काही सांभाळायला, मी माझ्या मुलीला घेऊन कुठेसुद्धा जाईन असं म्हणून ती चक्क बॅग काढते आणि त्याच्यामध्ये कपडे भरायची तयारी सुरू करते. तर त्यावर रम्या, आपण कुठेसुद्धा जायचं नाही आई, आपण इथेच राहायचं आहे असं ती वसुंधराला सांगते. तर तेव्हा वसुंधरा थोडंच थांबते आणि रागारागातच रम्याला इथं राहायचं आहे का, हे कसं काय बोलू शकतेस तू असं तिच्यावरती ओरडते. आणि इतकी शांतपणाने कशी काय बोलू शकतेस तू, मला तर वाटलं होतं की मी वरती येईपर्यंत तू रडून चिडून या रूमचा सत्यानाश केला असेल, पण तू तर शांतपणाने बोलत आहेस, हे कसं काय शक्य आहे. आणि जरी तू शांत बसू शकत असलीस ना तरीसुद्धा मी शांत राहणार नाही. माझ्या मुलीचा अपमान
मान हा माझा अपमान आहे हे त्यांना कळालंच पाहिजे. आणि रम्या, मी तुला सांगत आहे, तू बॅग भरायला घे आत्ताच्या आत्ता, असं म्हणून ती स्वतःच बॅग भरायला घेऊ लागते. तर रम्या तशीच एका जागी उभी असते आणि तिथेच उभा राहून ती वसुंधराला, आपण बॅग भरून काय करायचं आहे, इथून पळून जायचं का, आणि इथून जाणं म्हणजे पार्थला गमावणं आहे आणि मी ते नाही करू शकत, असं स्पष्टपणाने ती सांगते. तर तेव्हा वसुंधराला मात्र धक्काच बसलेला असतो. तर आता बघा इकडे मानिनी आणि विक्रम मधलं बोलणं दाखवलेलं आहे. तर विक्रम खूपच अपसेट झालेला असतो. त्यावर मानिनी त्याला धीर देत बोलत असते की तुमची घालमेल होत आहे ना, ते मला कळत आहे, पण तुम्ही त्रास करून घेऊ नका. त्यावर विक्रम, पण त्रास तर होतोच ना. तुम्हा बायकांना वाटतं की बायकांचा जन्म फार कठीण असतो, पण आम्हा पुरुषांची कुचंबना होतच असते ना, फक्त ती कोणाला कळत नाही. आणि कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला मान मिळतो, पण आम्हाला सुद्धा आमच्या आईला मान द्यायचा असतो, बायकोचं मन राखायचं असतं, बहिणीला सुद्धा सांभाळायचं असतं, मुलीचे लाडसुद्धा करायचे असतात आणि सुनांना सुद्धा जपायचं असतं. त्यामुळे आम्हाला सगळ्या या गोष्टी सांभाळाव्या लागतात. पण तुम्हा बायकांचं इमोशनली सगळं काही सॉर्टेड असतं, पण आम्हा पुरुषांना ही तारेवरची कसरत खरंच नाही जमत. आणि अशावेळी कोणाची बाजू घ्यायची तेच कळत नाही, खरंच काय करावं ना ते समजत नाही, असं तो आपलं मन मानिनीसमोर व्यक्त करतो. तर मानिनी, जे खरं आहे, जे योग्य आहे, त्याचीच बाजू घ्यायची ना आपण, असं त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया विक्रमला देते. तर तेव्हा विक्रम, खरं खोट्याची शहानिशा करता येते ग, पण चूक कोण बरोबर कोण हे ठरवणारे आपण कोण आहे. आता इथेच बघ काय परिस्थिती आहे की वसुताईला तिने आणि रम्याने जे काही केलं आहे ना, ते योग्यच वाटत आहे. पण तुला एक गोष्ट सांगतो की नंदिनीने सुद्धा असं म्हणतो तो, आणि नंदिनीबद्दल मानिनीला सांगणारच असतो. इतक्यात तो मागे वळून तिथे कोणी नसल्याची खात्री करून घेत असतो. त्यावर मानिनी, इथे कोणी सुद्धा नाही, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, जे काही मनात आहे ना तुमच्या, ते प्लीज बोलून टाका, असं म्हणते. तर तेव्हा विक्रम, मी तुला खरं सांगू का की मला नाही वाटत की त्या पोरीचं काही चुकलेलं आहे, कारण नंदिनीने जे काही केलं ना ते योग्यच केलेलं आहे. तिच्या जागी दुसरं जर कोणी असतं ना तरीसुद्धा ते तसंच वागलं असतं, हे मला अगदी मनापासून वाटत आहे, असं तो तिला आपल्या मनामधलं सांगतो. तर आता बघा इकडे परत वसुंधरा आणि रम्यामधला सीन दाखवलेला आहे. तर रम्याने वसुंधराला सांगितलेलं असतं की आपण इथून गेल्यानंतर मी पार्थला कायमचं गमवेन. तर त्यावरती वसुंधरा ते ऐकल्यानंतर भडकते आणि कुठल्या पार्थच्या गोष्टी करत आहेस तू, ज्या पार्थबरोबर हे सगळेजण तुझं लग्न लावायला तयार झाले होते ना, तेव्हा तू मांडवामधून पळून गेली होतीस, हे तुझ्या लक्षात आहे का? आणि आता मला म्हणत आहेस की आता तुला परत पार्थ हवा आहे. आणि या पार्थने सुद्धा काय केलं आहे, ज्यावेळेस त्या नंदिनीने तुझ्या मुस्काडात मारली तेव्हा एक चकार शब्द सुद्धा नाही निघाला त्याच्या तोंडामधून. आणि मला एक गोष्ट कळत नाही रम्या, की तू अजून किती अपमान सहन करणार आहेस आणि हे सगळं कुठंपर्यंत जाणार आहे, असं ती रम्याला प्रश्न करते. तर तेव्हा रम्या, जोपर्यंत पार्थ माझा होत नाही ना तोपर्यंत हे सगळं काही चालणार आहे, असं त्याच्यावरती उत्तर देते. आणि मला खात्री आहे की तो लवकरच माझा होईल आणि तोपर्यंत हे असले छोटे मोठे पटके मी सहन करीन. त्या नंदिनीने सगळ्यांच्या समोर मला कानाखाली जरी मारली असली ना तरीसुद्धा तिची माझ्यासमोर काहीसुद्धा लायकी नाही, आणि तिने मारलं म्हणून मी माझ्या पार्थला माझ्या हातामधून जाऊ देऊ शकत नाही. पार्थला मिळवणं हा माझा गोल आहे आणि काहीसुद्धा करून मी तो गोल अचीव करणारच, असं ती अगदी आत्मविश्वासाने बोलत असते. तर वसुंधरा, अगं रम्या, तू तर त्याच्या प्रेमामध्ये एकदम आंधळीच झाली आहेस, पण मी मात्र डोळे बंद करून बसणार नाही. नंदिनीने जेव्हा तुझ्या कानाखाली मारली ना तेव्हा सगळेजण गप्प बसले होते ना, सगळ्यांच्या तोंडाला कुलपं लागली होती ना, मग आता माझी कितीसुद्धा मनधरणी केली, कितीसुद्धा सर्वजण पाया पडले ना, तरीसुद्धा मी या घरामध्ये राहणार नाही आणि हे फायनल आहे, असं ती रम्याला निक्षून सांगते आणि ती आपली बॅग भरायलाच घेते. तर तेव्हा मात्र रम्या अगदी शांतच उभी असते. तर आता बघा इकडे परत विक्रम आणि मानिनी यांचं बोलणं त्यांनी दाखवलेलं आहे. तर विक्रम आपल्या मनामधलं मानिनीला सांगत असतो की तिने तिच्या बहिणीच्या चारित्र्यावरती संशय घेतला आणि तोंडाला येईल ते बडबडायची तिला काही एक गरज नव्हती. तर मानिनी म्हणते की ते सुद्धा रम्या स्वतः चुकलेली होती, तरी सुद्धा तिने तिच्या चारित्र्यावरती संशय घेतले. तर विक्रम म्हणतो की हो तेच तर म्हणत आहे ना मी, आणि त्यांच्या वडिलांच्या संस्कारांच्या पर्यंत
तिथपर्यंत पोहोचण्याची काही एक गरज नव्हती. आणि एक गोष्ट आहे की दरवेळी काव्या रिॲक्ट होत असते, पण फक्त यावेळी नंदिनी रिॲक्ट झालेली आहे. आणि नंदिनीचं काही चुकलं आहे असं तुला वाटत आहे का, असं तो मानिनीकडे बघूनच तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी, अहो तिचं चुकीचं वाटण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही नंदिनीला जेवणाच्या टेबलवरती भेटता, थोडंफार तिच्यासोबत बोलता, पण मी तर अख्खा वेळ तिच्याबरोबरच असते. खरं तर मी तुम्हाला सांगत आहे की येता जाता वसुताई तिला टोमणे मारतच असतात, पण या मुलीचा सूर मात्र कधीसुद्धा चढलेला नाही. कायम ती मुलगी शांतच असते आणि ती एकमेव अशी आहे या घरामध्ये की तिने आल्यापासून हे लग्न अगदी मनापासून स्वीकारलेलं आहे. आणि तीच एकमेव आहे जी या घरामधल्या माणसांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण शांत माणसांचंच तर असंच असतं की उठसूट आवाज चढवत नाहीत, पण त्यांच्या वर्मावरती जर बोट ठेवलं ना तर मग एकदाच काय ते उसळून मनामधलं सगळं काही बोलून टाकतात. आणि ती बोलणारीची चूक नसते, तर बोलायला लावणाऱ्याची चूक असते. आणि आता इथे तुम्हीच बघा की नंदिनीने हे लग्न स्वतःहून स्वीकारलं. दुसरीकडे पार्थ काव्यासोबत मैत्री करायचा प्रयत्न करत आहे. जीवा शांत राहून कदाचित हे स्वीकारायचा प्रयत्न करत असेल. आणि काव्याला जर आपण सगळ्यांनी शांतपणाने हाताळलं ना तर हळूहळू का होईना ती हे सर्व काही स्वीकारेल. पण फक्त शांत राहायची गरज आहे, ती फक्त वसुताईंनी, असं ती बोलतच असते. इतक्यात वसुंधरा चक्क आपली बॅग घेऊन तिथं आलेली असते. तर मानिनी पुढे बोलतच असते आणि ती म्हणते की वसुताई आणि रम्याने समजूतदारपणाने घेतलंच पाहिजे. आज जे काही झालं आहे ना ते परत कधीसुद्धा होणार नाही, असं ती बोलतच असते. तर तेव्हा वसुंधरा तिथं येऊन जोराने आपली बॅग आपटते. तर त्यावेळेस ते दोघेसुद्धा तिच्याकडे बघतात आणि उठून उभेच राहतात. तर वसुंधरा त्यांच्यावरती बडकू लागते आणि म्हणते की कमालच झाली आहे मानिनी, कारण इतके दिवस आपण या घरामध्ये एकत्र नांदलो, तुला तर मी माझी मैत्रीण मानलं. तुझं लग्न, तुझं डोहाळे जेवण, तुमच्या लग्नाचे वाढदिवस, तुझे वाढदिवस सर्व काही याच घरामध्ये साजरं केलं ना. आणि इतकंच नाही तर पहिल्या दिवसापासून मी माझी मुलगी तुझ्याच ओटीमध्ये टाकली होती आणि या घरामधली सुखदुःख आपण एकत्र साजरी केली आहेत ना. आणि या काल आलेल्या तुझ्या सुनांच्यामुळे तू मला आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभा करत आहेस का, असं ती एकावरती एक आरोप मानिनीवरती करू लागते. तर मानिनी त्यावरती तिला शांत करायचा प्रयत्न करत असते आणि तसं काही सुद्धा नाही वसुताई, असं ती बोलत असते. तर तेव्हा वसुंधरा, हे सर्व असंच आहे. या दोघींनी जेव्हा उंबरठा ओलांडला ना या घरामधला, तेव्हापासून घरातल्या नात्यांना ग्रहणच लागलेलं आहे. सतत भांडणं, वादविवाद होतच आहेत. आणि या सर्व गोष्टीचा दोष तुम्ही आम्हाला देत आहे का, असा ती प्रश्न करते. आणि हे फक्त तुलाच वाटत नाही मानिनी, तर माझ्या भावाला सुद्धा हेच वाटत आहे, असं ती विक्रमकडे बोट करूनच बोलते. म्हणजे धुराळा उडवला या दोघींनी आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कुसळ ठरलेलो आहे ते आम्ही दोघीच सगळ्यांना सळत आहे. आणि हे जर असंच असेल ना तर इथून निघून गेलेलंच बरं आहे, असं म्हणून ती रम्याला हाक मारू लागते. तर तेव्हा विक्रम आणि मानिनी दोघे सुद्धा वसुंधराला थांबवायचा प्रयत्न करू लागतात. तर तेव्हा वसुंधरा विक्रमवरती ओरडते आणि बास झालं, आता एक गोष्ट लक्षात ठेव, या क्षणापासून तू कायमचं विसरून जा की तुला एक मोठी बहीण होती. तर तेव्हा विक्रम, वसुताई तू माझं ऐक, हे घर वगैरे सोडून जायची काही एक गरज नाही, असं बोलत असतो. तर तेव्हा रम्या तिथं येते. तर वसुंधरा रम्याला, हे घर तुझं कधी नव्हतंच, पण आजपासून माझं माहेर सुद्धा राहिलेलं नाही, असं त्या दोघांच्याकडे बघूनच ती बोलते. आणि चल असं म्हणून ती बॅग उचलून रागारागाने तिथून निघून जाऊ लागते. तर तेव्हा विक्रम आणि मानिनी त्या दोघांना थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर त्यावेळेस सर्वजण तिथं येऊ लागतात आणि विक्रम एकदम वसुंधरावरती ओरडतो आणि काय लावलेलं आहेस तू हे, असं घर सोडून जाऊन तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का, आणि तू हे लहान मुलासारखं काय करत आहेस, असं म्हणून तिच्या हातामधून बॅग घेऊ लागतो. तर तेव्हा मंजू मध्येच विचारते की वसुताई, बॅग घेऊन कुठं चालली आहेस तू. तर तेव्हा वसुंधरा, मी हे घर सोडून चाललेले आहे असं सांगते आणि ते सुद्धा कायमचं, असं बोलू लागते. तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. तर वसुंधरा, ज्या घरामध्ये आपल्याला अडगळीसारखं वागवलं जातं, जिथं माझ्या आणि माझ्या मुलीचा सतत अपमान केला जातो, त्या घरामध्ये मी आता काही सुद्धा झालं ना तरी सुद्धा राहू शकत नाही, असं ती विक्रमकडे बघतच बोलत असते. तर तेव्हा विक्रम, अगं ताई तू हे काय बोलत आहेस, तुला कोण अडगळ म्हणालं, आणि अडगळ ती असते की जी घरामधली असली ना तरी सुद्धा कोणाला पण नको असते, आणि नसली ना तरी सुद्धा कोणाचं काही एक अडत नाही, ती अडगळ असते, पण तू तशी नाहीस, असं तिला सांगत असतो. तर तेव्हा वसुंधरा, नाही विक्रम, जिचा एकेकाळी आपण वापर करून घेतलेला असतो, जी एकेकाळी
आपल्याला उपयोगी पडलेली असते, जिच्यामुळे एकेकाळी आपलं अडलेलं असतं ना, पण आता त्याची आपल्याला कुणाला सुद्धा काही एक गरज नसते. ती असते अडगळ, असं त्याच्यावरती त्याला उत्तर देते. आणि ती आता मी झालेली आहे या घरामध्ये, असं त्याला बोलते. तर तेव्हा विक्रम, अगं वसुताई, असं काही सुद्धा नाही. तू माझ्यासाठी आणि या घरासाठी काय केलं आहेस ना, हे सगळं चांगलं माझ्या लक्षात आहे. मी माझा बिझनेस सुरू केला तेव्हा तू तुझे सगळे शेअर्स पॉलिसी विकून माझ्या बिझनेससाठी पैसे दिले होतेस. हे घर बांधताना सुद्धा तुझ्या सगळ्या एफडी मोडून टाकल्या होत्यास तू, हे सगळं माझ्या लक्षात आहे. आणि प्रश्न फक्त पैशांचाच नाही, तुझं आमच्या पाठीशी असणं हे आम्हाला धीरच देत आलेलं आहे. आम्ही केलेलं नसेल ना इतका जास्त विचार तू नेहमी आमचा केलेला आहेस. रम्याचे बाबा गेल्यानंतर तू तुझे उरले सुरले दागिने सुद्धा मला आणि मानिनीला देऊन टाकले होतेस आणि तू म्हणाली होतीस की आता हे दागिने मला काही मिरवायचे नाहीत, तुम्हीच ते दागिने ठेवा, हे तू मला म्हणाली होतीस ना. ते सगळं काही माझ्या लक्षात आहे. तर मानिनी म्हणते की आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते ना की नका देऊ हे दागिने मला, कारण हे दागिने तुमचे आहेत, ते तुमच्याकडेच राहू द्यात, नंतर रम्याच्या लग्नासाठी होतील ते दागिने. तर त्यावर वसुंधरा आणि मी म्हणाले होते की आता ती तुमची मुलगी आहे, तिच्या लग्नाचं काय आहे ना ते तुम्हीच बघायचं आहे. मी तुम्हाला माझी मुलगी दिली, पण मानिनी मला अगदी खरं मनापासून सांग की नंदिनी आणि काव्या या घरामध्ये आल्यापासून माझ्या रम्यासोबत एकदा तरी आईसारखं वागली आहेस का तू? तर त्यावर मानिनी तिला बोलणारच असते. इतक्यात वसुंधरा, मला काही एक ऐकायचं नाही, कारण मला कळून चुकलेलं आहे की मी आणि माझी मुलगी या घरातला कोणाला सुद्धा नकोसे झालेले आहे. आमच्या भावना, आमचे दुःख, आमचा त्रास कोणाला दिसतच नाही. तुम्हाला सगळ्यांना फक्त या काव्याचं ओरडणं दिसतं, तिचाच रागा दिसतो, कारण ती आरडाओरडा करत सगळ्यांना सांगत असते. आणि तुम्हाला या नंदिनीचा समजूतदारपणा दिसतो, कारण सतत ती तोच मुखवटा लावून फिरत असते. असं बोलल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर विक्रम तिच्या त्या गोष्टीचं खंडन करतो आणि म्हणतो की तसं काही सुद्धा नाही वसुताई, आल्या दिवसापासून नंदिनीला बघत आहेस ना तू, तुझ्या आणि काव्यामध्ये खटके उडत असतील, पण नंदिनीने कधी सुद्धा तुमच्यामध्ये बारीक सुद्धा टिंगी टाकली नाही. असं असताना त्या मुलीचा आवाज चढतो, त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. असं बोलल्यानंतर वसुंधराला त्याचा धक्काच बसतो. आणि वसुंधरा, तुझं बरोबर आहे, तिच्या रागाला कारण आहे, पण आमचा जो रागा आहे ना तो आई बाप नसलेल्या बेवारशी पोरासारखाच आहे, असा प्रश्न ती विक्रमला करते. आणि आम्ही इथून निघून गेलेलंच बरं आहे, असं म्हणून परत ती बॅग उचलून निघालेलीच असते. तर यावेळेस मिथून पुढे येतो आणि वसुताई असं का करत आहे, झालं गेलं गंगेला मिळालं, दादांचं जरा ऐका तरी, किती विनंती करत आहेत ना ते, आणा ती बॅग इकडे, असं तो म्हणत असतो. तर वसुंधरा मिथुनला म्हणते की ती बॅग सोड, कारण माझा निर्णय झालेला आहे, असं म्हणून ती परत चाललेली असते. तर तेव्हा विक्रम, अगं ताई, मी हात जोडतो तुझ्यापुढे, असं तो म्हणतो. आणि खरोखरच तिच्यासमोर विक्रम हात जोडतो. तर ते बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा विक्रम, तुझं इथून जाणं अजिबात आम्हाला सहन होत नाही. खरंच सांगत आहे ताई, मोठी बहीण म्हणून तुझं या घरामधलं स्थान कोणीच हलवू शकणार नाही. तुझ्या रागामागे तुझं प्रेम असतं, हे कायम आम्ही समजून घेत आलेलो आहे ना, असं तो तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा वसुंधरा, म्हणजे तुझी सून नंदिनी आमच्यासोबत जशी वागली, माझ्या रम्यासोबत जसं वागली ना, जसं बोलली, ते चुकीचंच वाटत आहे, पटत आहे ना तुला, असं विचारते. तर तेव्हा चक्क विक्रम, नाही, मला हे अजिबात पटत नाही, असं तिच्या तोंडावरती सांगतो. आणि यामध्ये नंदिनीचं काही चुकलं आहे असं मला अजिबात वाटत नाही, कारण नंदिनीसारखी तारतम्य बाळगणारी मुलगी हात उचलते ना, तेव्हा त्यामध्ये तिचा काहीच दोष नसतो, तर तिला तसं वागायला भरीस पाडणाऱ्याचा तो दोष असतो, असं माझं ठाम मत आहे. आणि जसं मला तुझ्याबद्दल आदर वाटतो ना, तसाच मला माझ्या सुनांचा आदर वाटतो, असं तो वसुंधराला सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी आणि काव्या एकमेकींच्याकडे अभिमानाने बघत असतात. तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते, तुझ्या सुनेने आमचा अपमान केला, माझ्या मुलीच्या कानाखाली मारली, तरी सुद्धा तुला त्यांचाच आदर वाटतो, हे बरोबर आहे ना, असं विचारते. तर विक्रम, तसं नाही, नंदिनीने रम्यावरती हात उचलला, कारण रम्याने तिची मर्यादा सोडली होती. आणि एकतर न विचारता तिने काव्याच्या फोनला हात लावला आणि त्याचं कारण विचारलं, तर तिने थेट काव्याच्या चरित्रावरतीच संशय घेतला. हे बरोबर आहे का, आणि हे तुला पटत आहे का, असं तो वसुंधरालाच विचारतो. आणि आता काव्या पार्थची बायको सुद्धा आहे, हे कसं काय विसरत आहे रम्या, असं तो वसुंधराला प्रश्न करतो. तर त्यावर वसुंधरा, जशी रम्या तुझी भाची आहे ना, हे तू विसरला आहेस ना, अगदी तसंच. आणि ती तुला वडिलांच्या जागी मानते
आणि नंदिनीने रम्याच्या कानाखाली मारली तरी सुद्धा तू नंदिनीलाच पाठीशी घालत आहेस असंच ती उलट विक्रमलाच बोलू लागते आणि रम्याला म्हणते की तू हे बघत आहेस ना सगळं काही आणि ही असली आहेत का माझी माणसं, इथे कोणी सुद्धा आपलं नाही, चल आपण निघूयात असं म्हणून परत ती बॅग घेऊन निघून जाऊ लागते. तर तेव्हा विक्रम अगं ताई सोड असं म्हणून तिच्या हातामधून बॅग काढून घेतच असतो. तर तेव्हा वसुंधरा थांबत नाही म्हटल्यानंतर विक्रम जोरानेच ओरडतो आणि आता मी काय करू म्हणजे तू थांबणार आहेस असं तिला विचारतो. तर तेव्हा वसुंधरा तू विचारत आहेस ना म्हणूनच मी तुला सांगत आहे की तुझ्या सुनेला नंदिनीला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला लाव असं ती त्याच्यावरती त्याला उत्तर देते. तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो आणि काव्या तर नंदिनीकडेच बघू लागते. तर तेव्हा नंदिनी परत काव्याला शांत बसायचा इशारा करते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधराने सांगितल्यानंतर आता नंदिनी वसुंधरासमोर येते आणि तुम्ही आता म्हणालात ना बाबांना की मी तुमची माफी मागितली पाहिजे पण मी रम्याची माफी मागणार नाही असं ती वसुंधराच्या तोंडावरतीच सांगते. तर त्यानंतर आतमध्ये गेल्यावर काव्य पार्थसोबत बोलत असते आणि तुम्हाला ते सर्व काही चुकीचं वाटत असेल, तुम्हाला कल्चरल शॉक बसला सुद्धा असेल तर बसू देत, पण आता माझी ताई जे काही वागली आहे ना असं ती म्हणतच असते. तर त्यावर पार्थच म्हणतो की त्या अगदी बरोबरच वागल्या आहेत. तर तेव्हा काव्याला धक्काच बसतो. तर आता इथे दुसरीकडे नंदिनी एक वेळ मी माझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकते पण माझा विश्वासघात करणाऱ्याला मी कधीच माफ नाही करू शकत असं ती जीवाला सांगत असते. तर ते ऐकल्यानंतर मात्र जीवासुद्धा चांगलाच घाबरतो कारण एक प्रकारे त्याने सुद्धा नंदिनीचा विश्वासघात केलेलाच असतो. तर पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.